Audio Jungle. Audio Jungle. सगळ्या गोष्टीकडं म्हणजे कोणीतरी एक्स काय सांगतो वाय काय सांगतो यापेक्षा माझ्या हिताचं काय आहे थोडंसं अभ्यास करावा आणि ठरवावा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि धर्म काय लिहिला आता आपल्या डॉक्युमेंटवर हिंदू लिंगायत आहे त्याच्याने काय फरक पडला आपल्याला काय फरक पडला समजा एखाद्या डॉक्युमेंटवर हिंदू माळी असते काय फरक पडला काय फरक पडत नाही लगेच त्याच्याने काय फार मोठं काहीतरी मोठं काही हे करायचं भाऊ करायचंही कारण नाही आहे. विविध कारणं त्याला आहेत त्याची भूमिका मांडण्यामागं ती भूमिका आपण समजून घेऊन त्या पद्धतीनं पुढे जायचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं जरी थोडेफार काही छोटे मोठे मतभेद असले तरी आपण वीरशैव लिंगायत समाज म्हणून एकच आहोत. आपण भाऊबंद आहोत आणि ज्यावेळी या देशामध्ये सगळेच म्हणजे पारशी असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील अजून जे आपल्या माहीत नाहीत जे धर्माचे लोक या देशात त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला बंधुभावानं राहायचं आहे बरोबर की नाही. त्यामुळे वीरशैव लिंगायतामध्ये काही लोकांचा काही वेगळा विचार असेल हरकत नाही. एका घरामध्ये दोन भावांचे दोन विचार वेगळे असू शकतात असा थोडा लिबरल विचार करणं आणि थोडंसं एकमेकाला समजून घेऊन पुढे गेलो वाद कमी करायचा प्रयत्न केला त्याच्यातनं मला वाटतं सोल्युशन निघेल. दोन पावलं तुम्ही मागे या दोन पावलं आम्ही पुढे येतो असं केलं तर काहीतरी सोल्युशन निघू शकेल. तर मी माझ्या मुद्द्यावर ठाम राहणार तुम्ही तुमच्या मुद्द्यावर ठाम राहणार नाही. सर्वसामान्य लोकांना त्या याच्यातला आज पेच ह्याच्यातलं काही कॉम्प्लिकेशन काहीच माहीत नाही आहे. ती बिचारे गोंधळलेली आहे. त्या प्रश्नाकडे त्यांनी एवढं फार आग्रहपूर्वक कधी विचार केलेला नाही आहे. विचार करायची त्यांना गरज पण नाही आहे. त्याच्याने काही त्यांचं आडलेलं नाही आहे. पण समाजात ते जबाबदार लोक जेवढी काही सांगायला लागतात तेवढी ते झिरपतं खाली आणि त्याला प्रश्न मारे एक जण एक सांगतोय दुसरे एक सांगतोय करायचं का हा सगळा प्रश्न आहे. आपण त्याचं शांतपणे चिंतन करून लिहायचा विचार करू. कोणीतरी सांगते म्हणून ऐकणे इतके आपण दूधखोळे राहायचं काही कारण नाही आहे. प्रत्येकजण आपल्या हिताचं सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळं बसवराज कंजे लिहिताना बसवराज कंजे काय भूमिका येईल माझ्या हिताचं काय माझ्या म्हणजे माझ्या समाजाच्या हिताचं काय आहे मला अख्ख्या जगाचा विचार करायची गरज नाही असा मी स्टँड घेईन. प्रत्येकाचा वेगळा स्टँड असेल हरकत नाही. या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी फक्त आपल्याला काय लिहावं हे सांगितलं नाही. या बाबतीत आपण सखोल अभ्यास करावा आणि आयऱ्या गैऱ्याचं कोणाचंही न ऐकता मी अत्यंत शब्द जबाबदारीने उच्चारतोय. आयरे गैरे सटरफटर कुणाचंही न ऐकता या क्षेत्रातले जाणकार लोक आहेत समजा प्रायमरी टीचर आहे आणि कुलगुरू आहे आपण ऐकणार कुणाचं कुलगुरूला पावर आहे म्हणा ना कुलगुरूकडे ती अथॉरिटी आहे. तसं समाजातले कोणीतरी गल्लीबोळात काय म्हणते यापेक्षा समाजातले अत्यंत अभ्यासू अत्यंत जबाबदार पदावर असलेले जी लोक आहेत ते जर काही सांगत असतील त्याच्या मागे काहीतरी भूमिका असते असं गंमत म्हणून ते सांगत नाही आहेत. असं थोडं विचार करून आपण त्या बाबतीत पुढे जाऊ. या ठिकाणी अधिक वेळ घेतला त्याबद्दल मला माफ करा. सर्व शरणार्थी. अनुभव मंडप म्हटल्यावर विषयांतर होणार विषय वाढणार. सभा आहे सभेमध्ये अनेक विषय आहेत ते मांडणं गरजेचं आहे. मंडप म्हणजेच आपले जे प्रश्न आहेत समस्या आहेत त्याच्यावर विचार विनिमय करणे आणि तोच प्रयत्न सरांनी केला. आज आपण इथे महात्मा बसवेश्वरांच्या विचारावर विचार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. खरं तर कुठलाही समूह जर एकत्र यायचा असेल तर त्याचा उद्देश हा सारखा हवा आणि जर उद्देश सारखा असेल तरच तो समूह संघटना संस्था यशस्वी होते. आपण आपल्या या आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूयात. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या वक्त्या आहेत माननीय ॲडव्होकेट अंजली झरकर यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय अशोक ममाणे सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे. माननीय अशोक ममाणे सर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय ॲडव्होकेट अंजली झरकर मॅडम यांचा सत्कार करतील. यानंतर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रमुख पाहुण्यांचा देखील सत्कार होईल. सर्वांनी टाळ्या वाजवून धन्यवाद.
यानंतर माननीय श्री कोरे सरांचा सत्कार JLMचे उपाध्यक्ष डॉक्टर श्री राजेंद्र चिकटे सर करतील। यानंतर माननीय श्री मठपती सर यांचा सत्कार श्री नागदगिरे सिद्धू सर करतील। धन्यवाद। यानंतर शशिकांत कोरे सरांचा सत्कार JLM युवा कार्यकर्ते माननीय श्री पाटील सरांचा सत्कार JLM युवा कार्यकर्ते अभिषेक सर हे करते। धन्यवाद सर्वांनी आसनस्थ व्हावं। यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय निलेश जंगम सर यांचा सत्कार बर्ली सर करते। धन्यवाद सर्वांनी आसनस्थ व्हावे। यानंतर माननीय ॲडव्होकेट अंजली झरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले बसवर विचार सादर करावे। वक्ता म्हणून बोलण्यासाठी निमंत्रित करणारे सोशल पसवाडी फाउंडेशन आणि प्राप्ती लिंगायत महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सभासदांचे मनपूर्वक आभार मानते। वकील म्हणून एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून मला अनेक विषयांवर लिहावं लागतं, बोलावं लागतं। ज्यावेळी सरांनी मला बसवांना जोडण्यासाठी निमंत्रण दिलं, तुम्ही माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण समजला। आता येतो पाठीमागे आवाज येतोय माझा? येतोय? स्त्रीचा आवाज बुलंद व्हावा म्हणून 800 वर्षापूर्वी बसवांनी प्रयत्न केले होते। आवाज पाठीमागे पोहोचला पाहिजे माझा। 800 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यासारख्या स्त्रीला अगदी बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, लिहिण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, बसण्या उठण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, त्या काळामध्ये बसवांनाही स्त्रियांना त्यांचा सन्मान मिळाला पाहिजे, त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केलेला होता। आणि त्याच्या परिणामस्वरूप जी काही रक्तरंजित क्रांती झाली होती ती क्रांती आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आज 800 वर्षानंतर जर समजा कोणी बिगर लिंगायत महिला किंवा मुलगी बसवेश्वरांच्या बद्दल विचार मांडण्यासाठी इथे उभी राहत असेल, त्यांच्याबद्दलचं प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी उभी राहत असेल, तर याला मी काव्यानुगत न्याय किंवा काळाचा अन्याय असं म्हणेन। पुरुष हा काही स्त्रीचा शत्रू नाही, मी पुरुषांना स्त्रीचा शत्रू मानत नाही, परंतु जी काही पुरुष सत्ताक धर्मसत्ताक व्यवस्था होती त्यांनी हजारो वर्षापासून स्त्रीचं शोषण केलं होतं। आणि त्यावेळी स्त्रीच्या पायातले जे साखळ दंड आहेत ते महात्मा बसवेश्वरांसारख्या थोर पुरुषांनी काढण्याचा प्रयत्न नव्हता केला, काढले होते। आता आज मी सुशिक्षित आहे, मी स्वतंत्र आहे, मी कमावती आहे, मला वागण्या बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, तुमच्यासारख्या शेकडो हजारो लोकांसमोर माझं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे। परंतु जर विचार केला तर हे स्वातंत्र्य मला या समाजाने दिलेलं आहे का? तर नाही। कलेक्टिव्हली सगळ्या समाजाने हे स्वातंत्र्य मला दिलेलं नाही। जर आपण आपला इतिहास बघितला, आपली पुराणं बघितली, धर्मग्रंथ बघितले, तर आपली पुराणं आपला इतिहास स्त्रीची महती गाताना थकत नाही, स्त्रीला देवी समजून तिला देवाऱ्यामध्ये पुजताना थकत नाही, तिची मंदिरं उभा करताना थकत नाही। पण जरी धर्मानं स्त्रीला महत्त्वाचं स्थान दिलं असलं तरी जे धर्म मार्तंड होते, ज्यांनी धर्माला शोषणाचं एक माध्यम बनवलं होतं, त्यांनी मात्र जिवंत स्त्रीला कधीही कुठल्याही प्रकारचे अधिकार किंवा सन्मान मिळवू दिलेला नाही, तिला उंबरठ्याच्या बाहेर येऊ दिलेलं नाही। मग
बालविवाहाची पद्धत असेल, जिथे नवऱ्याचं वय अगदी 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष कितीही असू शकायचं आणि मुलीचं वय 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष असं असायचं. सती प्रथा होती की नवरा गेल्यानंतर तिने कंपल्सरी स्वतःला जाऊनच घेतलं पाहिजे, नवरा गेल्यानंतर तिने मुंडन केलंच पाहिजे, पाळी आल्यानंतर तिने बाजूला बसलंच पाहिजे, कसल्याही प्रकारचे तिला अधिकार मिळाले नाही पाहिजेत. तर जितके काही धर्मग्रंथ असतील बसवांनांच्या अगोदरचे आणि नंतरचे सुद्धा, त्याच्यामध्ये कधीही त्यांनी स्त्रियांना तिचा आत्मसन्मान दिलेला नाही. आज मी आधुनिक अनुभव मंडपामध्ये बोलण्यासाठी उभी आहे. आपण सगळे लिंगायत आहोत, आपण इष्टलिंग धारण करतो, स्वतःला लिंगायत म्हणतो, आपण शिवपूजक आहोत. कारण बसवांनांची त्याची शिकवण आहे आपल्याला. स्वतः बसवा महान शिवपूजक होते, शिवभक्त होते. मी स्वतः शिवभक्त आहे. त्याच्या पाठीमागे माझी स्वतःची एक कारणी माणसं आहे. अगदी लहानपणापासून मी बघितलेलं आहे. जेव्हा शक्ती युद्ध करण्यासाठी उभी राहते तेव्हा कधीही शिवाला तिच्या पाठीमागे उभं राहिलेलं चित्रित करण्यात आलेलं आहे. जेव्हा देवी युद्धाला उभी राहते तेव्हा शिव तिच्या बरोबरीनं कधी युद्ध करायला उतरत नाही. तू लढ, तू लढ, तू भीड, तू दैत्यांचा नाश कर, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे, तुझ्यामध्ये ती पावर आहे, तुझी युद्ध तूच लढली पाहिजे, अशा पद्धतीने शिवाने शक्तीला केलेला उपदेश आगमा निगमामधून, कथा कवितामधून, देवळामध्ये कोरलेल्या शिल्पामधून बघायला मिळतो. स्त्रीमधलं जे शक्ती तत्व आहे ते जागृत करणारा सटल फोर्स म्हणून शिवाला ओळखलं जातं. आणि हेच कारण असेल महादेवासारखा पती मिळावा म्हणून ज्या पद्धतीचे वेगळे वेगळे उपवास, तापास, व्रत, वैकल्य आपल्या धर्मामध्ये केली जातात, तशी क्वचित दुसऱ्या कुठल्या देवाबद्दल केली जात असते. तात्पर्य काय आहे? अगदी आज सकाळची बातमी आपण सोशल मीडियावर वाचली असेल की एका 60 वर्षाच्या मुलाने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून अशा पद्धतीने तिचा खून केलेला आहे. तर जेव्हा पुरुष तत्व निर्णय असतो तेव्हा ते स्त्रीला कुठल्याही पद्धतीने दाबू शकतात, तिच्यावर अन्याय करू शकतात, अत्याचार करू शकतात. परंतु ज्या पुरुषामध्ये शिवत्व जागृत झालेला आहे, शिवतत्व जागृत झालेला आहे, तो पुरुष कधीही स्त्रीला शक्ती म्हणून बघेल, तिला सपोर्ट करेल, तिच्या पाठीमागे उभा राहील. एका स्त्रीमध्ये विकासाच्या अनेक संभावना लपलेल्या असतात. परंतु जर एखादा पुरुष तिच्या पाठीमागे उभा राहिला, तिला सपोर्ट केला, तिला काही होऊ नये म्हणून तिचं रक्षण केलं, तर स्त्रीमधले ते शक्ती तत्व बाहेर येऊ शकतं. आणि नेमकं हेच काम बसवांनी त्यांच्या काळामध्ये स्त्रीबद्दल केलेलं. आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा जो इतिहास आहे तो साधारणतः 100 ते 150 वर्षापूर्वीचा, 70 ते 75 वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. जी स्वातंत्र्य मिळण्यासाठी चळवळ सुरू झाली होती, त्या चळवळीला पूरक असणाऱ्या अनेक चळवळी किंवा विचार प्रवाह आपल्या भारतामध्ये सुरू झाले होते. त्यातला एक प्रमुख विचार प्रवाह होता पुरोगामी चळवळ किंवा पुरोगामी विचार. आणि ह्या पुरोगामी विचारामध्ये स्त्रीचे प्रश्न किंवा स्त्रीचं स्वातंत्र्य हा मुद्दा जो आहे तो अगदी अग्रभागाने समोर मांडलेला होता. पण हे मुद्दा मांडणारे लोक कोण होते? पुरुषच होते. कारण ज्या जीवानं, ज्या अभागी जीवानं कधी प्रकाशच बघितला नसेल, ज्यानं कधी सूर्यच बघितला नसेल, त्याला अंधाराची जाणीव कधी होणार नाही. त्यामुळे स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव स्त्रीला करून देण्यासाठी पुरुषांनी लेखणी उचललेली आहे. मग त्याच्यामध्ये महर्षी कर्वे असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. आपलं जे भारतीय संविधान आहे ते जगातलं सगळ्यात प्रदीर्घ किंवा इम्प्रेसिव्ह संविधान म्हणून ओळखलं जातं. आणि या संविधानाचे जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्त्रियांचे बाबा असं पण म्हटलं जातं, कारण त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी स्वतःच्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळाला पाहिजे, स्त्रियांना तिच्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळाला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बोर्डबिलामध्ये तरतुदी केल्या होत्या. त्या सगळ्या तरतुदी लागू केल्या पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी नेहरूंना, पंडित नेहरूंना, तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना विनंती केली होती. ती विनंती जेव्हा मान्य झाली नाही त्यावेळी त्यांनी तडकाफडकी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता. आता हे जे काही लोक असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, महर्षी कर्वे असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, हे लोक आत्ताच्या काळामध्ये आहेत म्हणून आपण यांना ओळखतो. यांनी जो स्टँड घेतला स्त्रियांच्या बद्दलचा, तो स्टँड त्यांना घेता आला कारण जो काळ आहे पाठीमागच्या 100 वर्षापूर्वीचा, तो बऱ्यापैकी लोक प्रगत झाले होते, लोक शिक्षण घेत होते, इंग्रजांचं राज्य होतं आणि या लोकांकडे स्वतःचे अधिकार किंवा पावर होती म्हणून त्यांचं जे बोलणं आहे ते समाजातल्या सर्व थरांमध्ये पसरलं. त्यांची नावं आज आपण ऐकतो. परंतु 800-900 वर्षापूर्वी जेव्हा संपूर्ण समाज अतिशय पुरसटलेल्या रूढी परंपरांच्या जाळ्यामध्ये अडकलेला होता, अगदी 4 टाळकी सांगतील तोच धर्म आणि तोच न्याय अशी सिस्टीम सुरू होती. सगळी व्यवस्था अभिजन वर्गाच्या हातामध्ये होती आणि त्या काळामध्ये सामाजिक विषमता अशा पद्धतीने पसरली होती की बहुजन समाज असेल किंवा बहुसंख्य
कष्टकरी समाज असेल त्याचं जगणं फार मुश्किल झालेलं होतं. अशा कडवट धार्मिक अंधारलेल्या युगामध्ये एका वीरशैव घरातल्या 8 वर्षाच्या मुलाची मुंज करायचं जेव्हा त्याच्या आईवडिलांनी ठरवलं, तेव्हा तो 8 वर्षाचा मुलगा आपल्या आईवडिलांना बोलला की माझी बहीण अक्का नागाई माझ्यापेक्षा मोठी आहे, तर मग तिची मुंज तुम्ही माझ्या अगोदर का करत नाही? तेव्हा त्याच्या आईवडील त्याला बोलले होते की बाळा, अक्का नागाई ही स्त्री आहे आणि धर्माने स्त्रीला शूद्र मानलेलं आहे, त्याच्यामुळे तिचं उपनयन किंवा तिची मुंज होऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर तो मुलगा आपल्या आई वडिलांना म्हणतो की मला जन्म देणारी आई पण एक स्त्री आहे, अक्का नागाई पण एक स्त्री आहे, तर स्त्री आणि पुरुषामध्ये भेद करणारी ही असली कसली व्यवस्था? ही व्यवस्था मी नाकारतो, मला ही मुंज करायची नाही. हा 8 वर्षाचा मुलगा म्हणजे आपले बसवण्णा. ज्या काळामध्ये अगदी वयाने मोठ्या असलेल्या लोकांच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हता, की त्या 8 वर्षाच्या मुलाने फक्त अनिष्ट रूढी प्रथा परंपरा नाकारल्या नाही, त्याने धर्मच नाकारला. असा धर्म नाकारणारे बसवांना पूजनीय आहेत, आदरणीय आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जर आज मी सामाजिक व्यासपीठावरून माझ्या धर्माची चिकित्सा करू शकते, इतिहासाची पानं उलटून बघू शकते, माझ्यावर जो काही अन्याय झाला त्याच्याबद्दल बोलू शकते, तर त्याच्या पाठीमागे निश्चितपणे बसवानांचे मोठे योगदान आहे. मी माझं राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य किंवा माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्य करू शकते, त्याच्या पाठीमागे माझ्यासारख्या हजारो स्त्रिया आणि बहुजन जो समाज होता त्याच्या स्वातंत्र्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक शरणू आणि शरणीचं आज माझ्या विकासामध्ये आणि माझ्या स्वातंत्र्यामध्ये योगदान आहे. त्याच्यामुळे स्त्री स्वातंत्र्याची महती गाणारा, स्त्रीची पाळी पवित्र मानणारा, स्त्रीला शक्ती मानणारा आणि स्त्रियांना पुरुषा बरोबरीने अधिकार पाहिजे असं म्हणणारा बसवांना लोकांना नव्याने समजण्याची आज गरज आहे. अनुभव मंडपामध्ये जेव्हा अल्लप्रभूचे राष्ट्रपती पंतप्रधान होते, प्रमुख अध्यक्ष जेव्हा होते, तेव्हा त्यांच्याबरोबर अक्का महादेवींचा एक तर्क चालला होता. आणि जेव्हा हा तर्क चालला होता तेव्हा अक्का महादेवी यांनी अंगावरची सगळी वस्त्र उचलली, कारण आणि आपल्या लांबसडक केसांनी त्यांनी आपलं अंग झाकलेलं होतं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मी देहभान विसरलेली आहे. हातांनी अंगावरची वस्त्र काढता येऊ शकतात, परंतु निर्माण काढता येऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की वस्त्र जी आहेत ती फक्त शरीराला लागतात, आत्म्याला वस्त्राची गरज नाही. जेव्हा हा वादविवाद किंवा तर्क प्रचंड प्रमाणामध्ये वाढला, त्यावेळी अक्का महादेवीच्या बाजूने बसवेश्वर स्वतः रिंगणामध्ये उतरले आणि त्यांनी सांगितलं की हे बघा, आत्ता मी माझ्या अंगावर फक्त पुरुषाचे कपडे घातले म्हणून मी पुरुष आहे, पण कधी मी पुरुष असतो, कधी मी स्त्री असतो. माझ्या शरीरामध्ये पुरुष आणि स्त्री दोन्ही तत्व विराजमान आहे. अक्का महादेवीला शिवाच्या नजरेचं वस्त्र लाभलेलं आहे, तिला इतर कुठल्या वस्त्राची गरज नाही. आणि त्यांच्या या वाक्याने अक्का महादेवीला होणारा विरोध जो आहे तो मावळला. आजच्या आधुनिक शतकात, आजच्या आधुनिक युगामध्ये एखाद्या लग्न न झालेल्या मुलीला समाज किती जिवंतपणे जाळतो, तिचं खच्चीकरण करतो, हे मला तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. तिथे 12व्या शतकात अनुभव मंडपामध्ये ज्या 70 स्त्रिया होत्या त्याच्यापैकी 14 स्त्रिया अविवाहित होत्या, परंतु त्या स्त्रियांचं कुठल्याही प्रकारचं शोषण किंवा खच्चीकरण बसवांनांनी किंवा त्यांच्या शर्तींनी होऊ दिलेलं नाही. हीच गोष्ट विधवा स्त्रियांच्या बाबतीतली होती. विधवा स्त्रियांना अनुभव मंडपामध्ये होणाऱ्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची परवानगी होती, अधिकार होती. आजच्या आधुनिक काळामध्ये एखादी स्त्री जर विधवा असेल किंवा एखादी स्त्री जर घटस्फोटित असेल किंवा अविवाहित असेल तर तिला अत्यंत तुच्छ नजरेनं बघण्याची समाजाची प्रवृत्ती आहे. तिथे 12व्या शतकामध्ये बसवांनी प्रत्येक स्त्रीला तिचा आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आता आपल्या भारतीय संविधानामध्ये किंवा आपल्या भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांचा त्याग केलेला आहे. आणि असं सांगितलं जातं की ही जी तत्व आहेत ती आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतली तत्व आहे, जी 18व्या शतकामध्ये झाली होती. पण माझं असं म्हणणं आहे की 8व्या शतकाच्या अगोदर 12व्या शतकामध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये एक मोठी रक्तरंजित क्रांती झाली होती. कशासाठी झाली होती? जातीभेद संपावे म्हणून झाली होती. स्त्रीला देवाऱ्यामध्ये मूर्ती म्हणून पूजण्यापेक्षा तिला जिवंत स्त्रीला तिचा आत्मसन्मान, तिचा अधिकार मिळावा म्हणून झालेली होती. प्रत्येक माणसाला आचार विचार निर्णयाचा त्याच्या मनाप्रमाणे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून झालेली होती. देव आणि भक्त यांच्यामध्ये जी दलाल सिस्टीम आहे ती संपावी म्हणून झालेली होती. मला प्रश्न पडतो, वकील म्हणून शिकत असताना जेव्हा मला सांगण्यात येतं की आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून स्वीकारलेली आहे, तेव्हा मला प्रश्न पडतो की 12व्या शतकामध्ये बसवांनी ही संपूर्ण सडलेली सिस्टीम बदलण्यासाठी जी क्रांती केलेली होती त्या क्रांतीचा साधा उल्लेख कुठेही केला जात नाही. त्याच्याबद्दल कुठं कधी बोललं जात नाही, त्यांच्या बलिदानाबद्दल कधी कुठं बोललं जात नाही. इतकी अनास्था का आहे? बसवांनी ज्या लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे
त्या धर्माचा इतिहास फार रक्तरंजित आहे, स्फूर्तिदायक आहे, प्रेरणादायक आहे. भारताच्या गेल्या 5,000 वर्षाच्या इतिहासामध्ये अशी दक्षिण भारतामध्ये जी काही कल्याण क्रांती झाली ती पहिलाचा दगड आहे. ही क्रांती झाली होती महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमा भागामध्ये. ही क्रांती झाली होती जाती विषमता किंवा जातीभेद संपवण्यासाठी, आणि त्यासाठी बसवांनी लढा दिला होता, त्यांनी बंड केलं होतं, त्याच्यामध्ये लाखो लोक मारले गेले होते. विचार करा, त्या काळामध्ये फक्त गळ्यामध्ये इष्टलिंग आहे म्हणून जर तलवारीने कापलं जात असेल तर लोकांची काय अवस्था आहे. परंतु 800-900 वर्षापूर्वी सुद्धा बसवानांचे जे शरणू शरणार्थी आहेत ते अशा राजसत्तेला किंवा धर्मसत्तेला गुरु उरले होते. याला काही साधं काम म्हणता येणार नाही, याला क्रांतीच म्हणावं. बसवानांचा जो जन्म आहे तो अगदी प्रतिष्ठित वीरशैव लिंगायत कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचं शिक्षण उत्तम झालं होतं. त्याच्यानंतर पिच्चर राजाच्या पदरी कारकून म्हणून त्यांनी जेव्हा मंगळवेढ्याला कामाला सुरुवात केली होती, त्याच्यानंतर त्यांच्या स्वतःच्या अंगभूत हुशारीवर कौशल्यावर नंतर ते कोषाध्यक्ष बनवले गेले. त्याच्यानंतर ते महामंत्री देखील झाले. आता या घडीला ज्या माणसाकडे सत्ता आहे, स्टेटस आहे, पॉवर आहे, पैसा आहे, कुटुंब आहे, तर एखादं म्हटलं असतं बाबा मला काही आता फार जास्त काही करण्याची गरज नाही, राजाचा मी आवडता आहे, मला माझं कुटुंब आहे, वाटेल ती गोष्ट मला मिळू शकते, तर माझं आयुष्य मी अगदी मला पाहिजे तसं घालू शकतो. परंतु ती बसवण्याची कधी भूमिका नव्हती. कल्याण येथल्या वास्तव्यामध्ये त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. आता अनुभव मंडपाबद्दल का बोललं गेलं पाहिजे किंवा अनुभव मंडपाचा उच्चार वारंवार का केला पाहिजे, त्याच्या पाठीमागे काही खास कारण आहे. आपल्या भारताने 1947 साली संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक देशांनी ही लोकशाही जी आहे, लोकशाही व्यवस्था जी आहे ती स्वीकारलेली होती. परंतु 12व्या शतकामध्ये मध्ययुगीन कालखंडातली पहिली लोकशाही संसद अनुभव मंडपाच्या माध्यमातून बसवेश्वरांनी पहिल्यांदा स्थापन केली. बसवेश्वरांच्या काळामध्ये धर्म हा शोषणाचं माध्यम बनलेला होता. लक्षात घ्या, धर्माच्या उतरंडी ज्या होत्या, जातीच्या ज्या उतरंडी होत्या त्या अत्यंत रिजिड झालेल्या होत्या. जातीच्या उतरंडी अत्यंत रिजिड झालेल्या होत्या. काही विशिष्ट जात समूह ते जातीच्या उतरंडीमध्ये अगदी वरच्या भागावर होते. तो जे सांगतील तोच धर्म पाळला जात होता आणि त्यांच्या होला हो करणारी राजसत्ता देखील अस्तित्वामध्ये होती. तर या काळामध्ये स्त्रियांना अधिकार नव्हते. जे काही श्रमिक लोक होते त्यांच्या कष्टाला, त्यांच्या कार्याला काही किंमत दिली जात नव्हती. त्या काळामधले जर अनेक धर्मग्रंथ बघितले तर त्याच्यामधली जी वचनं आहेत ती आज जेव्हा जर आपण वाचली तर ती अत्यंत हास्यास्पद वाटतात. परंतु त्या काळामध्ये सुद्धा अशा वचनांवर चिंतन मनन केलं जायचं आणि समाज अशी वचनं पाळत असायचं. मग त्याच्यामध्ये ह्याच्या हातचं पाणी पिऊ नका, त्याच्या हातचं पाणी पिऊ नका, त्याला घराच्या बाहेर काढा, त्याला उंदराच्या पिऊ देऊ नका, याला गावकुसाच्या बाहेर ठेवा, स्त्री नरकाचं द्वार आहे. हे तर वाक्य तुम्हाला तर दुसऱ्या कुठल्या तरी धर्मग्रंथामध्ये वाचायला मिळेल की स्त्री हे नरकाचं द्वार आहे. आणि अशा पद्धतीची वचनं त्याही काळामध्ये पाळली जात होती. आजही चातुर्मासामध्ये अशा काही ग्रंथाचं वाचन केलं जातं. स्त्रीने नवऱ्याला उलटं नाही बोललं पाहिजे, पण ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, उलटं बोललं नाही पाहिजे. परंतु स्त्रीने कधी समजा त्या नवऱ्याने तिला मारलं, तिला शिव्यागाळी केली, तिच्यावर अन्याय केला तरी सुद्धा तिला उलटं नाही बोललं पाहिजे. जर बोलली तर तिला पृथ्वीचा जन्म मिळेल. हे असले कसली मूर्खासारखी. फक्त एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की जरी धर्मग्रंथ आजही वाचले जात असतील, लोक शहाणे झाले आहेत, समाज शहाणा झाला आहे आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये अशा काही कर्तव्य स्त्रियांनी बघितलेल्या आहेत की ज्या फक्त आपल्या नजरेच्या धाकावर आपल्या नवऱ्याला गप्प बसू शकतात. अशा कणखर व्यक्तिमत्वाच्या स्त्रिया घडवण्यामध्ये सुद्धा आपल्या बसवांसारख्या वीर पुरुषाचं मोठं योगदान आहे. कारण बसवांना काही सामाजिक विषमता पसंत नव्हती आणि त्याच्यामुळे एक सामाजिक किंवा वैचारिक व्यासपीठ म्हणून जरी अनुभव मंडपाची स्थापना झाली असली तरी आज पाठीमागे वळून बघताना त्या अनुभव मंडपाने भारतीय लोकशाहीची पायाभरणी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अनेक वेळेला त्यांच्या भाषणामध्ये अनुभव मंडपाचा लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून गौरव केलेला आहे. आपल्या देशामध्ये ना श्रमाला महत्त्व नाही आहे, श्रमप्रतिष्ठेला महत्त्व नाही आहे. एकतर जाती व्यवस्था इतक्या खोलवर रुजलेली आहे की एखादा जर समजा उच्च जातीमध्ये जन्माला आला तर मग त्याचं काम संपलं, त्यानं त्याच्या जातीची कामं करावी. एखादा समजा श्रीमंत आणि उच्च जातीमध्ये जन्माला आला तर मग त्याला काम करण्याची गरजच नाही आहे. त्याला आपसूक सगळे सन्मान मिळतील, सगळे अधिकार मिळतील. आणि त्याच्या ठिकाणी जर एखादा व्यक्ती श्रमिक असेल, कमी खालच्या कुळामध्ये जन्माला आला असेल तर त्याने कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरी सुद्धा त्याला त्याचं जे कष्टाचं फळ आहे ते कधी मिळणार नाही. आज
आज सुद्धा ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणामध्ये सुरू आहे. 12व्या शतकामध्ये तर काही विचारूच नका. त्याच्यामुळे अनुभव मंडपामध्ये बसवेश्वरांनी अशा सगळ्या लोकांना एकत्र केलं होतं ज्यांना जातीच्या उतरंडीमध्ये अगदी तळाशी स्थान होतं. अनुभव मंडपामध्ये कुठलाही माणूस गरीब किंवा श्रीमंत, उच्च किंवा नीच असा नव्हता. अनुभव मंडपामध्ये तुम्ही आला की तुम्ही सगळे एका समान लेवलला असणार. त्यामुळे हा जो अनुभव मंडप होता तो त्या काळच्या धर्मसत्ता आणि राजसत्तेला उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आला होता. पण इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा प्रस्थापित राजसत्ता तुमच्या विरोधात आहे, प्रस्थापित धर्मसत्ता तुमच्या विरोधात आहे आणि तुम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था उभी करायची आहे, तर त्यावेळी त्या राजसत्तेबरोबर टक्कर घेण्यासाठी शारीरिक आणि वैचारिक बळ तुमच्याकडे लागतं, मनगटामध्ये दम असावा लागतो. बसवांच्या अगोदर अनेक जणांना असं वाटलं असेल की ही जी सिस्टीम आहे ती अन्यायकारक आहे, ही काही बरोबर चाललेलं नाहीये, जातीय विषमता फार प्रचंड आहे, परंतु कुणालाही त्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस झालं नाही. बसवांनी ते शिवधनुष्य पेललं. आता जर पर्यायी व्यवस्था निर्माण करायची असेल तर मग एक त्याचे तत्व पाहिजे, त्याचा विचार पाहिजे, त्याचं दार्शनिक फिलॉसॉफी पाहिजे, इष्टदैवत पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह पाहिजे, कारण सिम्बॉलिझम फार महत्त्वाचं असतं. आणि बसवांनी इष्टलिंग निवडलं. हे त्यांनी का निवडलं असेल त्याची कारणे मीमांसा करताना दोन इतिहासातली ठळक उदाहरणं मी तुम्हाला सांगते. बसवांच्या कालखंडानंतर 400 वर्षांनी 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 17व्या वर्षी रायरेश्वरच्या मंदिरातील शिवलिंगावरचा बेल उचलून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. शिवलिंगावरचा बेल उचलून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्याच्याही पुढचं एक उदाहरण सांगते. पूर्वीच्या काळी जेव्हा राजाचा किंवा सरदाराचा मुलगा मृत्युमुखी पडला असेल आणि गादी चालवायला कुणी फारच पाहिला नसेल तर दत्तक विधान केलं जायचं. कुठल्या तरी नातेवाईकाचा मुलगा दत्तक घेतला जाऊन पुढची गादी चालू केली जायची. परंतु सुभेदार मल्हारराव होळकर असतील जेव्हा त्यांचा मुलगा मृत्युमुखी पडला होता तेव्हा त्यांनी त्यांच्या सुनेला अहिल्याला सती जाऊ दिला. या अहिल्या देवीनी पुढे माळवा प्रांताचा कारभार सांभाळला, लयाला जाणारा हिंदू धर्म सांभाळला. होळकर घराणं शिवभक्त होते. त्यांचे जर कुठले पत्रव्यवहार तुम्ही वाचले तर श्री शंकर आज्ञेने अशा पत्राची सुरुवात त्यांनी केलेली असायची. स्वतः अहिल्या देवी सुद्धा महान शिवभक्त होत्या. प्रत्येक चित्रामध्ये त्यांनी त्यांच्या हृदयाशी धरलेलं जे आत्मलिंग आहे, शिवलिंग आहे ते आपण बघतो. ज्याच्या अंगामध्ये ते शिवत्व आहे, जे शिवतत्व आहे तोच फक्त जुन्या चौकटी मोडून काहीतरी नवीन सृजनाची निर्मिती करू शकतो. दुसऱ्या कुणाच्याही अंगामध्ये ते धाडस नसतं. भगवान शंकरांना संहाराचा देव मानलं जातं, परंतु कुठला संहार, कसला संहार हे बघा. जेव्हा एखादी नवीन व्यवस्था निर्माण होते तेव्हा ती बरी वाटते, चांगली असते, ती दूर धावायला लागते, तिचं भरण पोषण होतं, सृजन होतं. आणि एक काळ असा येतो की जेव्हा जर ती काळाबरोबर ती व्यवस्था बदलली गेली नाही तर ती व्यवस्था सडायला लागते, तिच्यामधून दुर्गंध यायला लागतो. अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढी परंपरा त्याच्यामध्ये चालू होतात. मग अशा वेळी ज्या गोष्टींची समाजाला गरजच नाही त्या गोष्टी जर आपण चालू ठेवल्या तर माणूस म्हणून आपण एकतर जगण्याच्या लायकीचे उरणार नाही किंवा परत त्या अंधारलेल्या आदिम युगामध्ये परत जाऊ. भगवान शंकराचं इष्टलिंग अशा प्रत्येक संहाराचं प्रतीक आहे. तो संहार अंधारलेल्या युगाचा नाश करण्यासाठी, अन्यायाचा नाश करण्यासाठी, रूढी प्रथा परंपरेचा नाश करण्यासाठी आणि नवनिर्मितीसाठी केला गेला. आपल्यापैकी कुणीही महादेवांना बघितलेलं नाहीये, परंतु मन, बुद्धी आणि चित्तामध्ये शिवत्व जागवलेल्या बसवेश्वरांना या जगाने बघितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना या जगाने बघितलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना या जगाने बघितलेलं आहे. ज्या दगडाची पूजा करून जिवंत माणसांना अगदी जनावराची वागणूक देणाऱ्या समाजाच्या तोंडावर ही लोक चपराक आहेत. फक्त देवळामध्ये जाऊन वरवरची पूजा करण्यापेक्षा, आराधना करण्यापेक्षा तुमचं जे इष्टदैवत आहे त्याचं इष्टतत्व तुम्ही तुमच्या अंगामध्ये जागृत केलं पाहिजे. आणि जी गोष्ट तुम्हाला पटत नाही त्या गोष्टीच्या विरोधात बोलण्याची धमक तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. ती धमक अनुभव मंडपाने आणि बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये दाखवलेली आहे. जर आपला इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये स्त्रीला फक्त आणि फक्त देवळामध्ये आणि धर्मग्रंथामध्ये स्थान दिलं गेलं आहे, ते पण देवीच्या रूपामध्ये दिलं गेलं आहे. परंतु जिवंत स्त्रीला त्या पद्धतीचा आत्मसन्मान किंवा अधिकार या समाजाने कधी दिलेला नाही. तो अधिकार, तो सन्मान बसवेश्वरांनी अनुभव मंडपामध्ये प्रत्येक स्त्रीला दिला. बसवेश्वर स्वतः बालविवाहाचे विरोधी होते. पिच्चराजाच्या पदवी असताना त्यांनी बालविवाहाला विरोध केला होता. पुनर्विवाहाला सुद्धा संमती दिली. समाजातले अनेक वेशांचे त्यांनी पुनर्वसन केलेले होते. त्यांना सामाजिक मूल्यांची शिकवण दिली होती. सुळे सकंबी नावाची एक गणिका जी होती, जी पेशा होती, ती स्वतः अनुभव मंडपामध्ये होती. तिने नंतर वचने लिहिली, ती वचनकार म्हणून प्रसिद्ध झाली. अनुभव मंडपामध्ये 700 पुरुष होते आणि 70 स्त्रिया होत्या. त्या स्त्रिया त्या काळामध्ये राजकीय, धार्मिक आणि सामाजिक विषयांवर आपली मतं मुक्तपणे व्यक्त करायच्या.
त्याच्यापैकी 30-35 स्त्रिया वचनकार म्हणून प्रसिद्धीला आल्या. अक्का महादेवी यांचं तर कन्नड साहित्याला फार मोठं योगदान आहे. आद्य स्त्री वचनकार म्हणून त्या कन्नड साहित्यामध्ये प्रसिद्ध आहेत. आपण कृष्णाचं आणि मीरेचं प्रेम ऐकतो, आपण कृष्ण आणि राधेचं प्रेम ऐकतो. त्याच तोडीचं शिवप्रेम अक्का महादेवी यांनी केलं होतं. शिवासाठी त्यांनी संसार नाही सोडला, अंगावरच्या वस्त्राचा देखील त्याग केला होता. अशा अक्का महादेवीला सन्मान मिळवून देण्याचं काम अनुभव मंडपाच्या व्यासपीठाने केलेलं होतं. लक्षात घ्या, आजच्या घडीला जर समजा एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल तिच्या सासरी, तर अनेक वेळा तू सासरी राहा, घरी येऊ नको, नाहीतर आमचं नाक कापलं जाईल असे म्हणणारे आई वडील बघते मी. ते 12व्या शतकामध्ये जेव्हा अक्का महादेवी आपल्या नवऱ्याच्या घरामध्ये होत्या, त्या राजाने त्यांना भर सभेमध्ये अपमानित केलं होतं. माझी वस्त्र फेडून टाक म्हणून त्यांना निर्वस्त्र व्हायला निर्दयपणे भाग पाडलं होतं. तेव्हा अशा स्त्रीचा सन्मान, तिचं धैर्य टिकवण्याचं काम आपल्या बसवेश्वरांनी केलं होतं. तो विचारात कुठे आहे, तो विचारात कुठे आहे. बसवेश्वरांची बहीण गंगाबिका यांनी तर बसवेश्वरांच्या वचनांचं प्रतिगाम्यांपासून रक्षण करण्यासाठी महिला दलाच्या संघर्ष दलाची स्थापना केली होती. त्यांनी काय करे कैलास म्हणजे श्रम हाच कैलास ही बसवेश्वरांची शिकवण होती. आणि प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं उद्योगी असलं पाहिजे हे त्यांचं सांगणं होतं. मग ज्या स्त्रियांना उद्योग केंद्रामध्ये येऊन शिक्षण घेता येत नाही, त्यांच्यासाठी त्यांचे कार्यकर्ते त्या स्त्रियांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण द्यायचे, त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करायचे. समाजातील प्रत्येक थराच्या स्त्रीवर त्यांचं लक्ष होतं. मग ती लहान मुलगी असेल, मोठी मुलगी असेल, विवाहित असेल, अविवाहित असेल, विधवा असेल, देवदासी असेल, वेश्या असेल, दुर्बळ स्त्री असेल, प्रत्येक स्त्रीला तिचा आत्मसन्मान, तिचा अधिकार, तिचं स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम बसवेश्वरांनी केलं. जी गोष्ट आजच्या काळात त्या गव्हर्नमेंटला सुद्धा जमू शकत नाही, ती सगळी संसाधनं असताना ते काम बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये करून दाखवलेलं आहे. आपल्याला माहीत असेल, आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये सुद्धा स्त्रीला धर्मगुरू होता येत नाही. परंतु बसवेश्वरांनी ज्या स्त्री पुरुष समानतेचा त्या तत्वाचा स्वीकार केला होता, त्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की स्त्रीला धर्मगुरू बनता येतं. आणि लिंगायत धर्माच्या इतिहासामध्ये उदाहरण आहे, दानम्मा नावाच्या एक स्त्री शैली होत्या, ज्यांनी कर्नाटकामध्ये त्या काळामध्ये फिरून हजारो लोकांना लिंगायत धर्माची दीक्षा दिली होती. आज सुद्धा आपल्या कुडळ संगमला बसव धर्मपीठ नावाचं एक पीठ आहे. तर त्याच्या ज्या धर्मगुरू आहेत, गंगा माताजी, त्या स्त्री आहेत. अनेक विचारवंतांनी, समाजसुधारकांनी स्त्रियांना आर्थिक किंवा राजकीय अधिकार मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली होती. परंतु स्त्रियांना धर्माधिकार मिळाला पाहिजे, स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने धार्मिक अधिकार मिळाले पाहिजे, ही भूमिका घेणारे बसवेश्वर हे फक्त एकमेव होते. खरं तर थोडंसं विषयांतर होईल, आपण बसवेश्वरांबद्दल बोलतोय, आपण शैव धर्माबद्दल बोलतोय, परंतु गाभाऱ्यामध्ये जाऊन मूर्तीच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेण्याची प्रथा फक्त आणि फक्त आपल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे. हे विठ्ठल मंदिर येतं पंढरपूरमध्ये, पंढरपूर येतं सोलापूर जिल्ह्यामध्ये, जो वीरशैव लिंगायत क्रांतीचा बालेकिल्ला मानला जातो. निसंशय बसवेश्वरांचा समतेचा विचार जो आहे तो या भूमीमध्ये इतका खोलवर घुसलेला आहे की त्याच्यानंतर जो भागवत धर्म आला, जसं अनुभव मंडपामध्ये सगळ्या प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न झाला होता, तसाच प्रयत्न सगळ्या जाती धर्माच्या लोकांना भागवत धर्माच्या पताकेखाली एकत्र करण्यासाठी संतांनी प्रयत्न केले. त्याच्या पाठीमागे सुद्धा हाच बसवेश्वरांचा समतेचा विचार होता, असं माझं म्हणणं आहे. आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं असेल, बसवेश्वरांनी देव आणि भक्त यांच्यामध्ये जी एक दलाल सिस्टीम होती, ती दलाल सिस्टीम तोडण्याचा प्रयत्न केला. जी स्वतःला फार शहाणं समजायची किंवा जी स्वतःला देवाचे आणि भक्तिदार समजायचे. आज जर आपण भारतीय संविधानामधले जे मूलभूत अधिकार बघितले, मग त्याच्यामध्ये विचार स्वातंत्र्य असेल, वागण्या लिहिण्या बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, आपल्या मनाप्रमाणे काम करण्याचं स्वातंत्र्य असेल, संचार स्वातंत्र्य असेल, ह्या सगळ्या मूलभूत अधिकाराचा उद्घोष 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी केलेला होता. आपल्याकडे उत्तरेकडच्या जर स्त्रिया पाहिल्या आपण, तर उत्तरेकडे उंबऱ्याच्या किंवा पडद्याच्या किंवा पदराच्या बाहेरच्या स्त्रिया येत नाही. तिथे दक्षिणेकडे मात्र काकतीय वंशाची राणी रुद्रम्मा देवी, केरळीची राणी चन्नम्मा, कित्तूरची राणी चन्नम्मा, मदुराईची राणी मंगामल देवी, पुण्यश्लोक अहिल्या देवी, महाराणी ताराबाई राजाराम भोसले, अशी शक्तीची फार मोठी, स्त्री शक्तीची फार मोठी परंपरा निर्माण झाली आहे. आणि लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे या सगळ्यांचा कालखंड बसवेश्वरांच्या नंतरचा आहे. त्यापैकी केरळीची राणी चन्नम्मा, त्यांचं घराण्यातलं स्वतः वीरशैव लिंगायत धर्माचं अनुसरण करणारं घराणं होतं. आणि चन्नम्माने छत्रपती राजाराम महाराजांना कर्नाटकातून सुखरूप बाहेर काढलं होतं शत्रूच्या कैदेमधून, आणि त्यासाठी बलाढ्य अशा मुघल सत्तेबरोबर पण त्यांनी वर घेण्याचं धाडस दाखवलं होतं. एक विचार इतक्या शतकानंतर कशा पद्धतीने रुजत जातो हे याचं एक उत्तम उदाहरण ठरलं पाहिजे.
बसवेश्वरांची क्रांती झाली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक भागामध्ये, आणि या 2 राज्यांनी आपल्या देशाला जातीभेद निर्मूलनाचा पुरस्कार करणारे, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, समतेचा पुरस्कार करणारे अनेक थोर विचारवंत, समाज सुधारक, पुरोगामी विचारवंत दिलेले आहेत. याच्या पाठीमागे 12व्या शतकामध्ये बसवांनी केलेला समतेचा विचार निश्चितपणे आहे. मग प्रश्न पडतो की आता 800-900 वर्षानंतर सुद्धा आपल्याला बसवेश्वरांच्या विचारांचा जागर करण्याची गरज का पडत आहे बाबा? तर जातीभेद हा कागदोपत्री संपलेला आहे, तो मनामधून संपलेला नाही. दुसरी गोष्ट, स्त्रियांवरचे जे अन्याय किंवा अत्याचार आहे ते आज देखील कळसाला जात आहे. आपण बघतो अनेक कीर्तनकार, अनेक प्रबोधनकार प्रबोधनाच्या कीर्तनाच्या नावाखाली एक विशिष्ट पद्धतीचे अजेंडे चालवतात. अनेक कीर्तनकार त्यांच्या कीर्तनामधून स्त्रियांबद्दल अतिशय खालच्या दर्जाची शेरेबाजी करत असतात. मी नाव नाही घेणार, तुम्हाला माहिती आहे कुणाबद्दल बोलते. आणि विशेष वाटतं मला की स्त्रिया स्वतः अशा गोष्टी एन्जॉय करतात. स्त्रियांची स्वतःची जी काही सपोर्ट सिस्टीम आहे, त्यांच्या कुटुंबाकडून त्यांचा होणारा जो काही छळ आहे, ही एक काळजीची बाब आहे. माझ्याकडे वकील होऊन अशा केसेस येतात की ते ऐकताना अत्यंत दुःख होतं. त्याच्यामध्ये बीट्स पिलानीमध्ये इंजिनियर झालेल्या नवऱ्याने कशा पद्धतीने लाथेने आपल्या बायकोला मारलं असेल, किंवा एखादी स्त्री जेव्हा ओली बाळंतीण होती तेव्हा तिसऱ्या 4 दिवशी तिच्या नवऱ्याने कशा पद्धतीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला असेल, किंवा माझी स्वतःची मैत्रीण जी 9 महिन्याची गर्भवती होती, फक्त सासूच्या अगोदर जेवली म्हणून कशा पद्धतीने तिच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या. अशा अनेक प्रकारची उदाहरणं आहेत. घरामध्ये होणारा छळ वेगळा, कामाच्या ठिकाणी सिनियर म्हणून होणारं शोषण वेगळं, वैष्णवी हगवण्यासारखी हाय प्रोफाईल लो प्रोफाईल प्रकरणे प्रत्येक वेळी घडत असतात. आणि याच्यामध्ये काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादी मुलगी दुःख सोसत आहे, वेदना सोसत आहे, त्यावेळी तिचे स्वतःचे आई वडील तिला म्हणतात की तू घरी येऊ नको, तू सासरी राहा, घरी आली तर मग आमचं नाक कापलं जाईल. म्हणजे त्या स्त्रीने तिची अवस्था घरकी ना घाटकी अशा पद्धतीने गंभीर करून ठेवायची. म्हणजे एखाद्या स्त्रीचा घटस्फोट होणं ही तिची चूक आहे का? एखाद्या स्त्रीचं लग्न न होणं ही तिची चूक आहे का? एखादी स्त्री विधवा होणं ही तिची स्वतःची चूक आहे का? पण त्या स्त्रीला अशा पद्धतीने तिचं खच्चीकरण करायचं की तिनं हसलं नाही पाहिजे, बोललं नाही पाहिजे, फुललं नाही पाहिजे, मनाप्रमाणे काम नाही केलं पाहिजे, तर घरामध्ये कोंडून तरी राहिलं पाहिजे, आत्महत्या तरी केली पाहिजे, नाहीतर मग सासरी छळ तरी सोसत राहिली. 800 वर्षापूर्वी 900 वर्षापूर्वी एक अनुभव मंडप होता, एक बसवांना होता, ज्यांनी स्त्रीला तिचा सगळा आत्मसन्मान, तिचा अधिकार, तिचं स्वातंत्र्य तिला बहाल केलं होतं. अशा एक अनुभव मंडपाची आज पण गरज आहे, अशा एका बसवांनांची आज पण एक गरज आहे. आणि फक्त लिंगायत नाही तर बिगर लिंगायत लोकांनी सुद्धा बसवांनांच्या विचारांचा जागर आज करण्याची गरज आहे. माझ्यामधल्या एक स्त्री म्हणून माझ्यामधली शक्ती जागृत करणाऱ्या, माझ्यामधला आत्मसन्मान जागृत करणाऱ्या बसवांना मी वंदन करते. आणि मला इथे बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आभार. अतिशय योग्य रीतीने बांधणाऱ्या आज आपल्या प्रमुख वक्त्या, खूप धन्यवाद मॅडम. अतिशय तडफदार व्यक्तिमत्व आहे, त्या त्यांना पाहताना वाटलं नव्हतं पण बोलताना आज जाणवलं. खूप खूप धन्यवाद. अशाच विचारांची समाजाला गरज आहे. प्रत्येक वेळेस लिंगभेद, जातीभेद या विषयावर तुम्ही पडदा टाकत होता, पण त्या काळामध्ये ही परिस्थिती होती. समाजाचा विकास करायचा असेल तर त्यातली विषमता नष्ट केली पाहिजे, आणि त्या काळात ही विषमता अधिक होती. सध्या पण विषमता आहे, ती विषमता ओळखून आपण काम करत राहिलो की नक्कीच व्यक्तीचा आणि समाजाचा, पर्यायी राष्ट्राचा विकास होत राहील. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विजयकुमार मठपती सरांना यांना विनंती करते की अगदी थोडक्यात आपण एक मिनिट शुभेच्छा द्या, किंवा तिघापैकी एकाने बोला, तुम्हाला जसं. हां, मी माननीय शशिकांत कोरे सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. शरणू शरणार्थी. सर्वप्रथम मी बसववादी सोशल फाउंडेशनने बसवेश्वर सेवा मंडळ देहरोड ह्या संघटनाचे आमचे सर्व लोकांना इथं प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला सन्मान दिला, त्याच्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. दुसरा, ताई तुम्ही वकील आहात का योद्ध्याचा विचार करावा लागतो. तुम्ही एवढा परखडपणे मत मांडणार असं मला वाटलं नव्हतं. आणि नाही, आता तिथंच येतोय की आता माझी मिसेस तुमच्याकडे अशी बघत होती, मला वाटलं घरी जाऊन आता माझी काय खेळ नाही. आता जेव्हा तुम्ही अशी बोलले ना
की स्त्रियांना असं डोळ्यात टाकून, तर माझी बायको माझ्याकडे बघत होती. तर ठीक आहे, खूप चांगलं होतं आपलं भाषण. आणि सर्वांचं भाषण नाही, हा व्याख्यान होतं. व्याख्यान आणि भाषणमध्ये खूप फरक असतं. व्याख्यान हा विचारावर असतं, ते विचारावर त्यांनी एक व्याख्यान दिलं, खूप सुंदर. उलट आम्हाला काही गोष्टी शिकायला भेटतात, चांगली गोष्ट. आणि मी बसववादी सोशल फाउंडेशनला एक विनंती करेन, बसववादी बसवेश्वर सेवा मंडळ देवरोडतर्फे, की सर आपण 3 महिन्यातनं का असू नये, एक असं अनुभव मंडळ कार्यक्रम आमच्या देवरोड भागामध्ये पण आपण सुरुवात करू, ही माझी विनंती. आणि असंच जे इथे आपले लोक आलेत, असे तिथे पण त्या हरकत नाही, इथून डायरेक्ट बस आहे असं काही नाही आहे. तर एवढंच मी सांगेन. आणि बसवेश्वर महाराजांचा जे काही विचार आहे ते खरंच आजही आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि आपण आपल्या घरी मुलांना सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं आपण आपल्या मुलांना नक्की सांगितलं पाहिजे. कारण की स्पेशली स्त्रियांचा, मी आता जे मी आज परत बातमी ऐकली, 60 वर्षाचा वय, एक म्हणजे ते बोलायला पण लाजच वाटते. म्हणजे एकदम आता काय ते शब्दच वेगळे निघतात. ते फौजी डोकं चालतं, मग अशा ठिकाणी ते शांत राहावं, गोळ्या मारावं असं मला वाटतं. मॅडम, कायदा असं झाला पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो कायदा होता ते कायदे इथं आणलं पाहिजे. पण लोकतंत्राच्या नावाखाली आपण सगळं काही ते तारीख पे तारीख चालत असतं. तर मॅडम, याच्यावर काही करता येईल का? आपले स्त्री संघटना आहेत तुमच्या पाठीशी. परत एकदा आपल्याला आम्हाला इथं बोलवलं आणि 2 शब्द बोलायला दिले, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता. तर सांगताकडे वळण्यापूर्वी आपण आज कोणाचे वाढदिवस आहेत आणि ॲनिव्हर्सरी आहे, त्यांचा आपण थोडक्यात त्यांना शुभेच्छा देणार आहोत. तर ज्यांचा वाढदिवस आहे किंवा ॲनिव्हर्सरी आहे त्यांनी, त्या जोडप्यांनी ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्यांनी व्यासपीठावर यावे, तिथे खुर्चीवर बसलं. हां, मी त्यांचा सिद्धू सर, त्यांचा आपल्या आजच्या प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट झरकर मॅडम यांच्या शुभहस्ते सत्कार करावा अशी वकील मॅडमना विनंती करतो. या कार्यक्रमाला दोघींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा कार्यक्रम दर महिन्याला या ठिकाणी चालू असतो. त्याचं स्वरूप प्रबोधनाचं असतं. कदाचित काही लोकांना आवडेल, नाही आवडेल, परंतु आपण प्रबोधनाचा वसा सोडत नाही, सोडू शकत नाही आहे. या ठिकाणी दर महिन्याला जो कार्यक्रम चालू असतो त्यामध्ये आपले अनेक बांधव आपल्या परीने मदत करत असतात, ऐच्छिक मदत करत असतात. कुणालाही कसला फोर्स नसतो, जबरदस्ती नसते. आज या ठिकाणी आल्या माननीय संगाप्पा कोष्टी सरांनी देणगी दिलेली आहे. त्यांचंही या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. आता सगळ्यांना सत्कारांना बोलवत नाही. माननीय संगाप्पा कोष्टी साहेब आव्हान करण्या अगोदर त्यांनी या ठिकाणी स्वतःहून देणगी दिलेली आहे. त्याबरोबरच आदरणीय लीलाताईंना मी स्टेजकडे येण्याची विनंती करतो. या प्लीज. सगळीकडे आपण उत्साहाने महात्मा बसवण्णांची जयंती साजरी करत होतो आणि मागच्या एका अनुभव मंडपाच्या कार्यक्रमाला चौधरीताईंच्या सोबत लीलाताई या ठिकाणी आलेल्या होत्या. ऑलरेडी त्यांचं प्रेम बसवण्णावर आहे आणि बसवण्णाचा विचार पुढे जावा असं त्यांना आग्रहपूर्वक वाटत असल्यामुळं या स्वतःहून आम्ही कुणाला 1 रुपयाही मागत नाही. या ठिकाणी आव्हान करतो, विषय सोडून देतो. 100 मधलं कोणतरी 2-4 लोक पुढे येतात, मदत करतात, कार्यक्रम होऊन जातो, काही विषय नाही आहे. पण स्वतःहून त्यांनी 10,000 रुपयाची देणगी 8-10 दिवसापूर्वी पाठवली. या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं मी जागतिक लिंगायत महासभेचे आमचे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष माननीय चिकटे सर, श्रीकांत पाटील सर, सिद्धू नावदगिरे सर, आपण दोघांना विनंती आहे की ताईंचं या ठिकाणी यामागची भावना काय आहे, महात्मा बसवण्णांचा विचार पुढे नेण्याचं तुम्ही काम करताय, त्यांना ते पाठबळ देऊ इच्छितात, त्याबद्दल आपण सगळे नम्रपणे त्यांची देणगी या ठिकाणी स्वीकारतोय.
आपण सगळे टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करू. आमचे कार्यकर्ते ताईंचे या ठिकाणी आभार मानतायत. आदरणीय लीलाताई झरकर त्या वकील मॅडमच्या मातोश्री आहेत. एक जोरदार घोषणा देऊया महात्मा बसवण्णांच्या नावानं. महात्मा बसवण्णांचा, महात्मा बसवण्णांचा. थँक्यू. यानंतर या ठिकाणी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हचे मुख्य संपादक आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सर, बसवेश्वर जयंतीच्या अनेक कार्यक्रमामध्ये शहरामध्ये साहेब स्वतः कुठलंही मानधन न घेता ॲक्च्युली कुठलंही काम करत असताना त्या प्रोफेशनमध्ये काही ना काही मदत लागते, आर्थिक हातभार आपल्याला लावावा लागतो, परंतु केवळ बसवण्णाचा विचार. आता इथे फक्त 100-150 लोक बसलोय. झरकर मॅडमने एकदम झणझणीत भाषण केलं, मार्गदर्शन केलं, परंतु माननीय गायकवाड साहेबांच्या चॅनलच्या माध्यमातून इथं बसलेले 150 आहेत, किमान 1,500-2,000 लोकांपर्यंत हा विषय नेण्यासाठी आदरणीय गायकवाड साहेब आपल्याला या ठिकाणी मदत करतायत. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी डॉक्टर नगरकर सर आणि आमचे देहू गावावरून आलेले नवीन पदाधिकारी माननीय चौधरी साहेब, नगरकर सर आणि चौधरी साहेब, आपण दोघांनी गायकवाड साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे देण्यासाठी हे चॅनल काम करतंय. आपली एक भगिनी, लिंगायत भगिनी सरांच्या सोबत या चॅनलमध्ये काम करते. ते आज काही कारणानं आलेलं नाही. ज्यांना कुणाला ऐच्छिक मदत करायची आहे कार्यक्रमाच्या नंतर आपण मदत करू शकता. तर या ठिकाणी ज्यांचा मे महिन्यामध्ये वाढदिवस आहे, काही लोकांची नावं आली, काही लोकांपर्यंत आमचा मेसेज गेला नसेल, परंतु या महिन्यामध्ये वाढदिवस आहे आपला उपस्थित असलेल्यापैकी, तर त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. पाहुणे मंडळी, आजचे जे निमंत्रित पाहुणे आहेत, आपण याच ठिकाणी उभं राहायचं आहे. आपण सत्कार मूर्तीला या ठिकाणी बसवत असतो आणि लिंगायत धर्म पद्धतीनं बसवतो, तो पद्धतीनं आपण त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आपण सगळे मान्यवर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतो आणि त्यांना आपण शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी फक्त उभं राहायचं असतं. मी समोर एक 8-10 खुर्च्या लावाव्या अशा प्रकारची विनंती करतो. आणि श्रीकांत भाऊ पाटील, आपण आपली ॲनिव्हर्सरी आहे, दोघंही आलात ना? ठीक आहे. या ताईंना पण विनंती आहे की आपण शेजारी बसा, म्हणजे जोडी आहे असं लक्षात येईल. आजचे जे गेस्ट आहेत आपले माननीय विजयकुमार मठपती साहेब, यांचाही या महिन्यामध्ये वाढदिवस आहे. आपण सत्कार मूर्ती म्हणून बसावा अशी विनंती आहे. सौ शकुंतलाताई कोष्टी यांनाही विनंती आहे. त्याबरोबरच सौ रेखा पृथ्वीराज आर्य आले का सर? आर्यताई यांचा वाढदिवस आहे या महिन्यामध्ये. तारीख कुणाचीही सांगत नाही, कारण 1 मे ते 31 मेच्या दरम्यान आपण सगळे आहोत. वाढदिवस पण आहे, लग्नाचा आहे. तुम्ही बसा तोपर्यंत. माझ्याही लग्नाचा वाढदिवस आहे, आपण नंतर बसू. बर्थडे साजरा करून घ्या. अजून कुणाचा वाढदिवस आहे या महिन्यामध्ये असं कोणी इथे आहे का? बर्थडे कुणाचा आहे का? बर्थडे या महिन्यामध्ये? ठीक आहे. तुम्ही कोणा सांगत होते सर? बर्थडे आहे का? ॲनिव्हर्सरी वाट घेऊ ना, कारण सगळेच एकदा गोंधळ होईल. सगळ्यांना फुलं द्या. या ठिकाणी आदरणीय झरकर मॅडम यांनी अत्यंत
डोळे उघडणार असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. 1-2 दिवसापूर्वी एक पोस्ट मी सगळ्या आपल्या ग्रुपला टाकलेली होती, जे माझ्या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये एक घटना अशी घडली. एक धार्मिक मोठा कार्यक्रम झाला, वारकरी संप्रदायाशी संबंधित होता आणि सगळ्या चॅनलवर आलं, सगळ्या पेपरला आलं. ते मी फक्त रिपीट करतो, आपलं लक्ष असलं पाहिजे. तर ताईंच्या बोलण्यामध्ये काय आलं, धर्मचिकित्सा. लक्षात घ्या, खूप मोठा शब्द आहे धर्मचिकित्सा. म्हणजे सगळ्यांनी केली पाहिजे, सगळ्या धर्मातल्या लोकांनी केली पाहिजे. लातूरमध्ये काय घटना घडली, साधारणतः 5-5.5 कोटी रुपये लोकवर्गणीतनं जमा केले गेले. ठीक आहे, सगळीकडे जमतात, जमण्याबद्दल काही हरकत नाही. हरकत पुढच्या मुद्द्याबद्दल आहे. आणि त्या ठिकाणी खेड्यापाड्यातले सर्वसामान्य लोक, आपल्याला माहिती आहे आपणही खेड्यातलेच आहोत, जे मोलमजुरी करणारे आहेत, रोज 100-150-200 रुपये कमावणारे आहेत उन्हातानामध्ये, त्या लोकांनी सुद्धा डोनेशन दिलं. आपला धर्म म्हणून, आपला धर्म जगला पाहिजे, देवाबद्दल एक मनामध्ये रिस्पेक्ट असतो, आदर असतो. कुणी 100 दिला असेल, कुणी 1000 दिला असेल. 5-5.5 कोटी लातूर सारख्या ठिकाणी सगळे पोट भरायला आम्ही इथं आलोय. छोटी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या, खूप मोठी गोष्ट आहे. धर्माच्या नावावर पैसे खूप इझी जमतात, सहज जमतात. 5.5 कोटी जमले, ह्यालाही काही आक्षेप नाही आहे. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर लक्षात आलं, तुकाराम महाराजांच्या पादुका, ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका आहेत इथं आणल्यात, असं आयोजकाकडनं सांगितलं गेलं. आणि साहजिक आहे, आता जर माऊलीच्या पादुका आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुकाचं दर्शन घ्यायला संधी मिळते म्हटल्यानंतर खूप लोक भावनिकपणे त्या ठिकाणी गेले, पैसे देऊन लोकांनी दर्शन घेतलं आणि कार्यक्रम झाला, कार्यक्रम संपला. त्याचा मोठा गवगवा केला गेला. त्याचे काही लोकांना फायदे घ्यायचे असतात, त्या पद्धतीने फायदे घेतले गेले. आणि कार्यक्रमाचा हिशोब द्यायचा असतो ना, जे आयोजक मंडळी असतात, त्याचा जो प्रमुख आयोजक जो आहे, तो सगळ्या टेलिव्हिजनला सगळं आले, त्यांच्या मुलाखती सगळे आले, तो गायब झाला. समजा आम्ही 8-10 लोकांनी मिळून कार्यक्रम केलाय निगडीत, त्याच्यातलं मी मोरके आहे. 5 कोटी जमले, 2.5 कोटी खर्च झाला, 2.5 कोटी शिल्लक आहेत, बसवराज कंजे गायब. हे लोक परेशान, प्रॉब्लेम आले, ते सगळ्या चौकशा हे सुरू झालं, काय म्हणतो पोलीस चौकी वगैरे सगळं सुरू झालं. बरंच काही सगळं जाऊन टेलिव्हिजनवर बघा. मला काय म्हणायचं आहे, धर्माच्या नावानं, देवाच्या नावानं आपण जेवढी देणगी देतो त्यावेळी आपण डोळसपणे दिलं पाहिजे. तेव्हा तो 100 रुपये नका देऊ, 1000 रुपये द्या. ज्या ठिकाणी ते खरंच समाजाच्या कारणी लागते का, खरंच आपण धर्माच्या कार्याला देतोय का चोरांच्या हातामध्ये देतोय, याचा आपल्याला विचार करावा लागेल. अशा सतत घटना घडत असतात, अवतीभोवती सतत घटना घडत असतात. गेल्याच महिन्यात ती घटना घडलेली आहे. आणि म्हणून झरकरताईंनी या ठिकाणी सांगितलं की धर्मचिकित्सा ही अत्यंत महत्वाची आहे. आज रोजी काही लोक धर्माच्या नावानं व्यापार करतात. मी विश्वगुरु बसवण्णाच्या मूर्तीच्या समोर पायाच्या जवळ उभं राहून बोलत असताना मला सत्य आपल्या समोर सांगायचा प्रयत्न करावा लागतोय. त्यामुळे आपण धर्म जपू, धर्मगुरू जपू, त्यांना देणग्या देऊ, त्यांचं सगळं करू, परंतु ते सगळं समाजाच्या हिताचं व्हायला पाहिजे. कुणीतरी काहीतरी गडबड गोंधळ करत असेल तर आपण तेवढ्या ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे. आपण जागरूक नाही म्हणून हे सगळा गोंधळ होतो, असं ताईंच्या म्हणण्याचा सारांश होता, जो मी काय समजला तो. तर आपल्या डोक्यात काय राहील, वटारलेले डोळे तेवढंच लक्षात राहील, बाकी गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या आपल्या बंधू आणि भगिनींचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना आपण वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करूया. आणि जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय जंगम साहेब, पाटील सर, कोरे सर, आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण वाढदिवसाचं स्वरूप, बसवण्णाचं चरित्राचं छोटं पुस्तक, एक स्टार आणि शेवटी मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पवृष्टी होत असते. मी आदरणीय हर्षदाताईंना विनंती करतो, त्याबरोबरच चिकटे सर, गिंडे सर, मेत्री सर, आपण लवकर होईल सगळ्यांनीच करूया, एकेकाचा सन्मान करूया. पुस्तक वाचण्यासाठी आहे. प्रत्येक महिन्याला झरकरताई या ठिकाणी येऊन आपल्याला सांगणार नाहीये, हे पुस्तक सांगेल. त्यामुळे पुस्तक आपण दिलंय, पुस्तक वाचायचं आहे, वाचून झाल्यानंतर दुसऱ्याला द्यायचं आहे. द्या ना सर, मेत्री सर. मला वाटतं टाळ्या कमी पडताय, जरा जोरदार टाळ्या वाजूया. सगळ्यांना पुस्तक देऊन झालं.
तर लवकर लवकर करा, सगळ्यांनी मिळून करा, म्हणजे वेळ वाचेल आपला. फुलं दिले का मागं फुलं? अजून त्याच्यानंतर दुसरा वाट आहे. पुष्पवृष्टी होत असताना आपण मनापासून यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. भगवान शिवाला प्रार्थना करायचं, यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती हो, अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि पुष्पवृष्टी होत असताना ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः आपण सगळ्यांनी म्हणायचं आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय ओम श्री गुरु बसवलिंगाय श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. मारुतीच्या हस्ते लग्नात जायचं असतं. नाही आपण आता पुष्पार्पण करूया. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. 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 बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.